मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर पदाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी मराठी महापौर न झाल्यास मीरा भाईंदरच्या रस्त्यावर रक्त सांडेल असं वक्तव्य केलंय. याला मनसेकडून पाठिंबा देण्यात आलाय, तर मराठी महापौर नेमण्याच्या मुद्द्यावर पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य करेन अशी प्रतिक्रिया भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी दिली आहे. परंतु जर आता पुन्हा कोणी असा प्रकार केला आणि आमच्या नाकावर टिचून जर परप्रांतीय महापौर बसवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी उग्र आंदोलन होईल आणि संयुक्त महाराष्ट्र 2 म्हणून एक मोठा लढा या मीरा भाईंदर शहरामध्ये उभा राहील, हे मात्र नक्की आहे. आम्ही मराठी महापौरावर ठाम आहोत आणि जर कोणीही माजोरडेपणा करून आमच्यावर दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर या मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर रक्त सांडल्याशिवाय राहणार नाही. भले माझा जीव गेला, माझ्यावर गोळ्या झाडल्या तरी ते मी सहन करायला तयार आहे. मीरा भाईंदरचा महापौर हा मराठीच होईल. तुम्ही बघत असाल या ठिकाणी सर्व भाजपाचे कसे निवडून आले त्याच्यावर आम्ही जाणार नाही, पण त्यांना जे सर्व नगरसेवकांना मी शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणचे जे सर्व जे नरेंद्र मेहता कार्यसम्राट आमदार जे स्वतःला बोलत आहेत त्यांच्याकडनं एकच अपेक्षा आहे की मराठी महापौर बनला पाहिजे. मराठी महापौर बाबत तडजोड नाही. तर यावेळी मीरा भाईंदरमध्ये मराठी महापौर मिळणार आहे की नॉन मराठी, काय नेमकं? बघा असं आहे की अजून महापौरचं आरक्षण आलं नाहीये आणि हा पक्ष निर्णय घेईल. त्यांनी काय सांगितलं त्याच्यावर मी काय उत्तर द्यायला बांधील की नाहीये. माझा पक्षाचा जो निर्णय असेल तोच महापौर असेल.